तुम्हाला थोडंसं थांबवतो। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आता आपल्या सोबत आहेत। विजय चोरमारे जी प्रत्येक मराठी माणसाला एक दृश्य पाहायचं आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्र यावेत असं राजकीय परिसंवादात प्रत्येकाला वाटतं आणि थोड्या वेळासाठी का असे ना कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं का असे ना पण हे चित्र बघायला मिळतंय। नाही, ही गोष्ट खरी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं। पण अलीकडच्या काळातली सगळी राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर ते शक्य होईल असं वाटत नाही। पण अशा विवाह सोहळ्यातून कौटुंबिक कार्यक्रमातून एकत्र येणं हे महत्वाचं अशासाठी असतं, म्हणजे त्याला फारसा राजकीय अर्थ नसतो। पण ज्या पद्धतीनं राजकारणात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये कटुता निर्माण झालेली असते, एकमेकांना टोकाचा विरोध होत असतो, तर अशा कार्यक्रमात हे नेते कौटुंबिक पातळीवर एकत्र आले की कार्यकर्त्यांना संदेश जात असतो की आपण परस्परांची डोकी फोडण्यात किंवा आपण परस्परांच्या विरुद्ध कुरघोडीचं राजकारण करण्यात फारसा अर्थ नसतो। शेवटी नेते कौटुंबिक पातळीवर एकच असतात। त्यामुळे हा एक सौहार्दाचा संदेश कार्यकर्त्यांच्यातनं अशा छोट्या छोट्या निमित्ताने कौटुंबिक कार्यक्रमातून का असेना पण असे नेते एकत्र आल्यानंतर जात असतो। त्यामुळे या भेटींना राजकारणाच्या दृष्टीनं म्हणजे थेट नसलं तरी राजकीय वातावरणाच्या दृष्टीनं महत्व असतंच। विजय सर, यावेळेस महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती लोकसभा निवडणुकीआधी पूर्णतः बदललेली होती। अभूतपूर्व सगळा प्रसंग होता, पण त्यात ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या। पण उलट एकत्र न येता टोकाची टीका दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बघायला मिळालेली होती। साहजिक आहे। त्याचं कारण असं होतं की राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासाठीची पूरक भूमिका घेतलेली होती। म्हणजे अगदी लोकसभा निवडणुकीपासून आपण बघितलं तर राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र असल्याचं काम करत होते आणि उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे ठाकलेले होते। स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाला साथ देणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सातत्यानं टीका करत होते किंवा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते टीका करत होते किंवा आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिलेला होता। राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला होता, तिथे त्याचा पराभव झाला। हे सगळं राजकारण हे टोकाच्या विरोधात आपण बघितलेलं आहे। त्यामुळं खरं तर कार्यकर्त्यांना एकत्र येणं वाटावं स्वाभाविक असलं तरी प्रत्यक्ष ते शक्य नव्हतं, कारण दोघांच्या आत्ताच्या घडीच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत। अर्थात भविष्यात त्या तशाच राहतील आणि त्या तेवढ्याच टोकदारपणे पुढे जातील असं समजण्याचं काही कारण नाही। अशा छोट्या छोट्या निमित्ताने जे काय थोडे पेच असतात ते पेच डिले होत असतात आणि एकत्र येण्याच्या दृष्टीने छोट्या गोष्टी होत असतात। ठीक आहे, त्यामुळे अजूनही जे स्वप्न बघतात की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यांना थोडासा दिलासा थोडासा आनंद देणारे हे दृश्य म्हणावं लागेल। धन्यवाद विजय सर आपल्या विश्लेषणाबद्दल आणि धन्यवाद दिनेश लोखंडेजी आपल्या माहितीबद्दल।